नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकरी बांधवांना भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पूजेपासून ते आहारापर्यंत मधाचं मोठं महत्त्व. परदेशातही भारतीय मधाला मोठी बाजारपेठ. हेच पाहता सध्या मधमाशी पालन हा एक उत्तम व्यवसाय आहे. त्यामुळे सध्याच्या काळात तरुणांनी या व्यवसायाकडे वळणं अतिशय गरजेचं आहे. पृथ्वी तलावावरून काही कारणानं मधमाशा नष्ट पावल्या तर सबंध मानवजात 4 वर्षात नष्ट होईल. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं हे वाक्य. निसर्गचक्रात या लहानशा माशीला किती महत्त्व आहे हे या वाक्यावरून सहज लक्षात येतं. संघटित पातळीवर नियोजनबद्ध काम, जिद्द आणि चिकाटीचा उत्तम नमुना म्हणजे ही माशी. आणि याच माशीवर आधारलेला एक प्रगल्भ उद्योग मधमाशी पालन. इजिप्शियन संस्कृतीतही मधमाशी पालन व्हायचं याचे अनेक पुरावेत. यावरून या व्यवसायाला किती मोठा इतिहास आहे हे तुमच्या लक्षात येईल. भारतात सुंदरबनच्या परिसरात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पोळ्यावरील मध गोळा केला जातो, ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनाची खरी सुरुवात झाली 1952 मध्ये. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळानं सातारा जिल्ह्यातील जंगलांचं महत्त्व ओळखलं आणि महाबळेश्वरमध्ये मध संचालनालयाची स्थापना झाली. आज राज्यातील तब्बल 50% मधाचं उत्पादन एकट्या महाबळेश्वरमध्येच होत आहे. महाराष्ट्रात नैसर्गिक मधमाशी पालनासाठी उत्तम ठिकाणं कोणती असं जर कोणी विचारलं तर मोजता येणार नाहीत इतकी ठिकाणं सांगता येतील. रायगड जिल्ह्यापासून गोव्यापर्यंत पसरलेला पश्चिम घाटांचा आणि जंगलांनी समृद्ध केलेला पट्टा, लोणावळा, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, चिखलदरा यासारखी असंख्य ठिकाणं सांगता येतील. मात्र गेल्या 10 वर्षात इतर राज्यात या व्यवसायानं जेवढा जोर धरला तेवढा महाराष्ट्रात धरला नाही. 27 जिल्ह्यातील 189 तालुक्यात मधमाशी पालन उद्योग चालतो. वर्षाला साधारणपणे 1,29,000 किलो मधाचं उत्पादन होतं. मागणी पाहता हे खूप तोकडं आहे. हेच पाहता आता मध संचालनालयासह मधुसागर सोसायटी मधुमक्षिका पालनाच्या प्रसारासाठी झटतंय. खरं तर मधमाशी पालन सुरू करण्यापूर्वी मधमाशांविषयी माहिती घेणं आवश्यक आहे. ही माशी छोटी असली तरी तिचं संघटन कौशल्य आणि काम करण्याची वृत्ती ही प्रेरणादायी आहे. मधमाशी निसर्गाला थोडाही धक्का न लावता मधाची निर्मिती करते. शिवाय पिकांच्या उत्पादन वाढीसाठी देखील मधमाशी महत्त्वाची भूमिका बजावते. पाहूया. मधमाशांच्या एका समूहामध्ये 10 ते 30 हजार मधमाशा असतात. यात राणीमाशी, कामकरी आणि नरमाशांचा समावेश असतो. नराबरोबर संयोगानंतर राणीमाशी 24 तासात अंडी देते. कामकरी नरमाशा फुलातील पराग आणि मकरंद गोळा करण्याबरोबरच मधाचं पोळं स्वच्छ करणं, मोठ्या अळ्यांना खाद्यपुरवठा करणं अशी कामं करतात. मधमाशा फुलातून मकरंद गोळा करतात. यात शरीरातील पाचक रस मिसळतात आणि मकरंदातील पाण्याचं प्रमाण कमी करून शुद्ध मध पोळ्यात साठवतात. आग्या, फुलोरी, पोयाचा, सातेरी, एपिस मेलिफेरा या मधमाशांच्या जाती. यापैकी मूळची युरोपातील असलेली एपिस मेलिफेरा ही जात मध उत्पादनासाठी वापरली जाते. या माशांना एकाच ठिकाणी जास्त राहण्याची सवय असल्यानं महाबळेश्वरमध्ये मध उत्पादनासाठी याच माशीचा वापर होतो. जंगलव्याप्त क्षेत्र हे 50%च्या जवळपास असल्याने बहुतांश भाग हा येथील मधमाशा पालन व्यवसायासाठी पोषक आहे. येथे विविध प्रकारच्या वनस्पती, विविध प्रकारची फळे, फुले हे मधमाशा पालनासाठी जे अन्न म्हणून पूरक घटक वर्षभरासाठी पुरेसा पडेल इतका प्रचंड नैसर्गिक साठा इथे आहे. मधमाशी पालनाबरोबर पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठीही मधमाशांचा वापर होतो. परागीकरणामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अहवालानुसार भारतातील प्रमुख 12 पिकं ही परागसिंचित आहेत. सध्या 70 लाख माशांच्या वसाहतींची गरज असताना फक्त 20 लाख वसाहती आहेत. राज्यातील परागसिंचित पिकांसाठी किमान 3 लाख मधमाशांच्या वसाहतीची गरज आहे. मात्र सध्या अंदाजे 10 ते 15 हजार मधमाशांच्या वसाहती आहेत. यावरून तुम्हाला मधमाशांची गरज लक्षात येईल. मध कसा तयार होतो हे बऱ्याच लोकांना माहित नसते. फुलात मकरंद असतो म्हणजे साखरेचं पाणी असते.
ज्याला की आपण शुगर म्हणतो किंवा शुक्रोज म्हणतो. तर ज्यावेळेस त्या फुलातून गोळा करून आपल्या पिढीमध्ये आणून ठेवण्यासाठी घेऊन येतात, त्याच्यामध्ये पाचक रस मिसळले जातात. मधामध्ये जनरली 35% ग्लुकोज असते, 38 ते 40% फ्रुक्टोज असते, 20% पाणी असते, 4% शुगर असते आणि 1% खनिजे व मिनरल्स असतात. आयुर्वेदातील असामान्य महत्त्व, पौष्टिकता आणि औषधी गुणांमुळे मधाला देशासह परदेशातही मोठी मागणी आहे. उत्पादन कमी असल्यानं मधाला कायम चढादर मिळतो. शिवाय अत्यंत कमी भांडवली खर्चात कमी वेळेत यापासून शाश्वत उत्पन्न मिळतं. स्ट्रॉबेरी सोबत उत्तम नैसर्गिक मध ही महाबळेश्वरची ओळख. राज्याच्या एकूण मधाच्या उत्पादनापैकी 50% उत्पादन एकट्या महाबळेश्वरमध्ये होतं. मध निर्मितीवर इथल्या अनेक शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र चालतं. कशी केली जाते इथे मध निर्मिती आणि महाबळेश्वरच्या मधाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, जाणून घेऊयात. ...1955 साली ही मधोत्पादक सोसायटी स्थापन झाली. सोसायटीचे सध्या 107 दुर्गम गावातील 1669 सभासद आहेत. हे सभासद महाबळेश्वराच्या जंगलात मधमाशांच्या पेट्या लावतात आणि यातून जमा होणारा मध सोसायटीमध्ये जमा केला जातो. सोसायटी हा मध 400 रुपये किलोनं विकत घेते. यानंतर या मधावर प्रक्रिया केली जाते. इथल्या मध प्रोसेसिंग युनिटमध्ये दररोज 300 किलो मधावर प्रक्रिया होते. वर्षभरात तब्बल 35 टन मध निर्मिती होते. शेतकऱ्यांकडून जमा केलेला मध पाण्यामध्ये तापवला जातो. त्यानंतर हा मध फिल्टरमधून काढून स्वच्छ करण्यात येतो. हा मध रात्रभर थंड होण्यासाठी ठेवतात. दुसऱ्या दिवशी या मधावर थर तयार होतो. हा थर बाजूला काढून मध फिलिंग युनिटकडे रवाना होतो. 250 ग्रॅम, अर्धा किलो आणि 1 किलोच्या बरण्यांमध्ये मग हा मध साठवला जातो. बरणीला लेबलिंग होतं आणि मध विक्रीसाठी रवाना होतो. 2 प्रकारचे दर्जे केलेले आहेत आणि ते दर्जाप्रमाणे आम्हाला जवळपास 30-35 टन संपूर्ण मध गोळा होतो. त्याच्यातला प्रामुख्यानं फर्स्ट क्वालिटीचा मध हा जवळपास 15 टनाहूनचा अधिकचा मध आम्हाला या ठिकाणी मिळतो आणि तो त्या दर्जाप्रमाणे तो विक्रीला देखील ठेवला जातो. मधमाशी पालनातून इथल्या स्थानिकांना मोठा फायदा होतोय. वर्षभर मधाचं उत्पादन त्यांना मिळत राहतं, ज्याच्या विक्रीतून किमान 2 ते 3 लाखांचा नफाही त्यांना होतो. मधमाशी पालनासाठी शासनातर्फे 50% अनुदानावर मधमाशांच्या पेट्या दिल्या जातात. तर मध प्रक्रियेसाठीही कमी व्याजदरात अर्थसहाय्य केलं जातं. एकूण पेट्या 60 ते 70 आहेत आणि आम्ही त्या नेऊन जंगलात ठेवतो. डिसेंबर महिन्यात थोडा मध भेटतो आणि नंतर मार्च एप्रिल मध्ये भरपूर मध भेटतो. मधाच्या विक्रीतून 1.5 ते 2 लाख रुपये भेटतं. या वर्षी कारवी सीझन असल्यामुळं साधारणतः या कारवीचा मध 100 किलो मी आतापर्यंत घातलेला आहे. महाबळेश्वरच्या मधुसागर सोसायटीत विविध औषधी फुलांचा मध गोळा केला जातो. यातून जांभूळ, हिरडा, गेळा, आखरा, कारवी, व्हाटी आणि पिसा अशा 7 फुलांचा समावेश आहे. महाबळेश्वरच्या पठारावर सध्या कारवी फुलली आहे. 7 वर्षातून एकदा ही फुलं फुलत असल्यानं कारवीच्या मधाला मोठी मागणी आहे. निसर्गानं राज्याच्या अनेक भागांना जंगलांचं दान दिलंय. मधमाशी पालनातून या संपदेला हातभार लावत आर्थिक समृद्धी साधता येऊ शकते. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा.